मार्केटमध्ये येऊन वजन बघ मग कळेल. स्टार झालं भाऊ सगळीकडे. आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार. आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार. तुम्हाला स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. जो तुम्हाला फोटो इथे ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आता जेवढे काही इथे बीट दिसणार तेवढे तुम्हाला इथं फोटो कट करून घ्यायचे आहे. चला तर मी सर्व फोटो कट करून घेतो. फोटो कट केल्याच्यानंतर स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला एक PNG दिली आहे तिथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या PNGवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारची PNG आहे. PNGच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं. आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर पहिल्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारचा हा इफेक्ट दिसून येणार. बॅक यायचं आहे. परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि दुसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर परत दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. आता 3 नंबरची जी फोटोची लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तिसऱ्या बीटवरती येऊन इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे आणि हा जे काही लेअर आहे याला खाली आणायचं आहे आणि ह्या लेअरला इथून डिलीट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा पण काही अशा प्रकारे इफेक्ट दिसून येणार. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि इथून इफेक्टवरती येऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5.28 सेकंदावरती यायचं आहे आणि ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत तुम्हाला 2 फोटो सोडायचा आहे आणि 8.16 सेकंदावरती यायचं आहे आणि इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत 2 फोटो सोडायचे आहे आणि तुम्हाला 11.4 सेकंदावरती यायचं आहे आणि ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 6.24 सेकंदावरती यायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर म्हणजे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर 1 फोटो सोडायचा आहे म्हणजे 2 फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत तुम्हाला 2 फोटो सोडायचे आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 6 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे. 7.14 सेकंदावरती यायचं आहे. आल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. परत तुम्हाला 2 फोटो सोडायचे आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. आता तुम्हाला इथं 2 लेअर दिसणार. ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. परत बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे काही अशा प्रकारे आणि इथून सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली तुम्हाला काय आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5.11 सेकंदावरती यायचं आहे आणि 2 नंबरची लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे आणि लेअरला खाली आणायचं आहे. तर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे एक्सपोर्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.